आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येवला शहरातून भव्य संचालन। येवला येथील कानडी गल्ली येथून आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवा संघ संचलनाला प्रारंभ करण्यात आला। जागोजागी फुलांची वर्ष करण्यात आली। शहरातील प्रमुख भागातून संचालन डीजे रोड, मेन रोड, काळा मारुती, गंगा दरवाजा, कानडी गल्ली येथे शस्त्रपूजन करून समारोप करण्यात आला। याप्रसंगी कापसे फाउंडेशनचे संचालक बाळासाहेब कापसे प्रमुख पाहुणे होते। प्रमुख वक्ते परागजी भालचंद्र कंगले महाराष्ट्र प्रांत जनकल्याण समिती संघटन मंत्री कोकण प महाराष्ट्र देवगिरी दिनेशभाई मुंदडा तालुका संघचालक येवला संचलमध्ये मुकबधीर विद्यार्थी देखील सामील होते व आदी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन वखारे येवला। आपल्या सर्वांना विदित आहे की हे संघाचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे। 1925 साली नागपूर येथे संघाची स्थापना झाली। येवल्यामध्ये 1940 मध्ये संघाची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून 3 वेळेला बंदी संघावर आलेली आहे। ते वगळून येवल्यामध्ये दर दसऱ्याला संचलन निघत असते। संपूर्ण शहरवासी याचं आनंदाने स्वागत करत असते। फुलाचा सडा टाकला जातो आणि एक उत्साह हा सर्व हिंदू समाजामध्ये त्या संचलनामुळे जागृत होत असतो।
संघ आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत काम करत आलेला आहे, वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेलं आहे. संघाच्या आज स्थितीला संपूर्ण देशभरामध्ये 80,000पेक्षा जास्त शाखा आहे. 1.5 लाख साधारण सेवा कार्य संघाची संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे. 40 विविध देशामध्ये संघाचं काम आज चालू आहे. ह्या शताब्दी वर्षामध्ये पुढे हा जो आता विजयादशमीला चालू होत आहे शताब्दी वर्ष, आणि इथून पुढे गृहसंवाद हा एक संघाचा मुख्य कार्यक्रम राहणार आहे. प्रत्येक परिवारामध्ये संघ संपर्क होणार आहे. त्यानंतर हिंदू संमेलन हा एक महत्त्वाचा प्रोग्राम संघाने घेतलेला आहे, आणि हा संपूर्ण देशामध्ये ह्या सर्व संघाच्या ॲक्टिव्हिटी चालू राहणार आहे. संघ वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतो. जसं विद्यार्थी असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, मजदूरमध्ये अखिल भारतीय मजदूर संघ असेल, हिंदू विश्व हिंदू परिषद असेल, सहकार भारती असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, असं वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघ आजपर्यंत काम करत आलेला आहे.